लवकरच आता श्रावण महिना सुरू होणार आहे आणि त्याआधी आपण बनवूया मस्त असं पाया सूप. तर फुल रेसिपी व्हिडिओ नक्की पहा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सगळ्यात आधी हे पाये आणले होते आणि याला अशा पद्धतीने ज्वारीचं पीठ लावून स्वच्छ करून घ्यायचे आहेत. बघा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही त्याला स्वच्छ करून घ्या आणि 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. असं केल्याने याच्यावर एकही केस असा राहत नाही. त्यानंतर हे घेतलं आहे लसूण, आलं आणि कोथिंबीर यांची पेस्ट करून घ्यायची आहे. कधीही सूप बनवताना अशी आलं, लसूण आणि कोथिंबीर पेस्ट घ्यायची आहे. तर कुकरमध्ये आता पाय शिजवायचे आहेत. त्याच्यासाठी कांदा परतून घेतलेला आहे आणि हे बोकडाचे जे पाय आहेत ते यामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तोपर्यंत बघा, मी इथं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. यामध्ये हळद, आलं लसूण पेस्ट आणि ही धनिया पावडर आणि मीठ घालून एकत्रितपणे मिक्स करून तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. हे सूप तुम्ही जर अशा पद्धतीने बनवलं तर इतकं छान आणि टेस्टी लागतं. तर बघा, गरजेनुसार पाणी घालायचं आहे. यामध्ये पाणी थोडं जास्त घ्यायचं आहे कारण आता हे जे पाय शिजणार आहेत त्याच्यासाठी थोडंसं पाणी जास्त लागतं. यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे आणि 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. सगळ्यात आधी हाय फ्लेमवर आणि त्याच्यानंतर लो फ्लेमवर शिट्टी करून घेतल्यानंतर हे पायाचं जे सूप आहे ते रेडी झालेलं आहे. चला तर मग तुम्ही आता काय चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.